नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काजू मसाल्याची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, काजू वाफवून घेतलेले आहे, लसूण, अद्रक, साधी काजूही घेतलेली आहेत आणि काही खडा मसाला घेतलेला आहे। चला तर आपण सुरुवात करूया। एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेऊन लगेच काजू तळून घेऊ। काजू आपल्याला जास्त लाल तळायचे नाहीत, मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत गुलाबी रंग होईपर्यंत। अशा प्रकारे आपले काजू तळून झालेले आहेत। काजूला असा छान गुलाबी रंग आलेला आहे। आता हे काजू आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। लगेच त्या कढईमध्ये कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला जास्त बारीक चिरायचा नाहीये, जाड चिरलं तरी चालेल। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, जास्तही लाल करायचं नाही, फक्त गुलाबी किंवा असा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा तुम्ही बघू शकता, कांद्याचा रंग बदललेला आहे। आता त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटोही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच याच्यामध्ये मी काजू आहेत ते पहिले वाफवून घेतले होते, ते काजू घालून घेऊ। अद्रक लसूण घालून घेऊ। काजूने एकदम असा क्रीमी असा टेक्स्चर येतो। आता पुढे आपण एक सिक्रेट गोष्टही घालणार आहेत रेसिपीमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत बघा रेसिपी तुम्ही, त्यामुळे अजूनच छान अशी आपली काजू मसाला तयार होणार आहे। आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे सगळं हे। आता हे परतले की आपल्याला याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे घालून घ्यायचं, सर्व मिक्स करायचं। टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। चेक करून घ्यायचं टोमॅटो झाले आहेत की नाही, नाहीतर परत एकदा 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे। कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित परतले गेलेलं आहे। आता आपण हे मिश्रण थंड करू आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊ। मिश्रण एकदम थंड द्यायचं आहे, तेव्हाच मिक्सरमधून पेस्ट करायची आहे। अशा प्रकारे मी एकदम पाणी न घालता एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। गॅस एकदम कमी करून द्यायचा, म्हणजे लाल तिखट जळणार नाही। असा होईपर्यंत आपल्याला लाल तिखट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच खडे मसाले घालायचे आहेत। तमालपत्र,
लवंग, दालचिनी, कर्णफूल अशा प्रकारे आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आहे, म्हणजे त्यांचा असा मस्त सेंट लागतो. आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं, पेस्ट करून घेतली होती, ती सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे. आपण सर्वप्रथम कढईमध्ये लाल तिखट घालून घेतलं होतं, त्यामुळे आपल्या भाजीला तरी छान येते, कलर छान येतो. ही जी आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे, हीच ग्रेव्ही तुम्ही पनीर मसाल्यासाठी सुद्धा वापरू शकता, सेम प्रोसेस करून. पनीर मसाल्याची मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊन नक्कीच बघू शकता. आता हे मसाले सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्याने त्यावर मस्त अशी तरी येते. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला सारखा हलवत राहायचा आहे, म्हणजे तो कढईला खाली चिटकणार नाही. आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, धने पावडर, मीठ, हळद, गरम मसाला एकदम थोडासा घालायचा आहे, कारण सगळ्यात पहिले आपण खडे मसाले घातलेले. आता एक सिक्रेट रेसिपी म्हणजे दह्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, आणि अशा प्रकारे मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपल्याला भाजीमध्ये ॲड करून घ्यायची आहे. दही आपल्याला चांगलं घट्ट घ्यायचं आहे, म्हणजे एकदम हॉटेलमध्ये होते अशी क्रीमी भाजी आपली तयार होणार आहे. विकतचं दही घेतलं तरी चालेल, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून पेस्ट करून घ्यायची आणि ती मसाल्यामध्ये ॲड करायची. त्यामुळे आपल्या भाजीला असा टँगी असा फ्लेवर पण येतो आणि भाजीचं टेक्स्चरही छान येतं. आता यामध्ये आपण काजू घालून घेऊ. थोडेसे काजू आपल्याला सजावटीकरता ठेवायचे आहे, कारण जितकी टेस्ट महत्त्वाची आहे तेवढी सजावटही महत्त्वाची आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाला काढून ठेवला तर त्याच भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, आणि आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे डब्याला जे मसाला चिटकलेला असतो तो त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो. तुम्ही बघू शकता अजिबात तरी गेलेली नाही आपल्या भाजीची. मस्त असा हॉटेलसारखाच लाल रंग आलेला आहे भाजीला. एकदम अशी क्रीमी अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. घरच्यांनी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला ज्याप्रमाणे पाणी लागतं, भाजीचं टेक्स्चर लागतं, त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करू शकतो. आता जरी ही भाजी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावरती एकदम घट्ट होऊन जाते. आपला काजू मसाला तयार झालेला आहे. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरीने टेस्ट छान येते, सुगंध छान येतो, आणि दिसायला पण खूप छान वाटतं कोथिंबीर असल्यावर. आपली भाजी तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली भाजी आता मस्त घट्ट अशी झालेली आहे. त्यावर आपण जे बाजूला ठेवले होते काजू, ते ॲड करून घ्यायचं आहे. डेकोरेशन करून घ्यायचं आहे. छान प्लेटमध्ये सजवून घ्यायची आहे भाजी. अशा प्रकारे आपला काजू मसाला तयार झालेला आहे.
रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. परत चॅनलला नक्की भेट द्या.